नमस्कार. आज खरं तर कुकडी पाटबंधारे कार्यालयामध्ये या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही 5-7 लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. कुकडीच्या पाण्याचं आवर्तन खऱ्या अर्थाने फार दिवसापासून चालू आहे आणि धरण साठ्याचं पाणी क्षेत्रातली जर परिस्थिती पाहिली तर अतिशय गंभीर झालेली आहे. खरं तर धरण उशाला आणि कोरड घासाला अशी परिस्थिती व्हायला नको. वेळीच आपण सावध झालं पाहिजे. या अनुषंगाने आज आपण शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपाध्यक्ष अजितदादा वाघ, सचिन भाऊ थोरे आणि मनोजराव शिंदे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी मंडळी आलेलो असली तरी प्रशांत कडुसकर साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की तात्काळ पाणी बंद करण्यात यावं. त्यांनी पण सुद्धा आपल्या पत्राची दखल घेऊन लवकरात लवकर पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आज पाटबंधारे विभाग नारायणगाव कॉलनी कुकडे प्रकल्पातून जो अवैधरित्या जो पाणी पूर्व भागासाठी जातो त्यासाठी प्रशांतजी कडुसकर साहेब यांचे फोनवर चर्चा करून त्यांनी प्रत्यक्ष भेटायला बोलवलं. ते म्हटले समोर येऊन भेट घ्या. आणि जुन्नर तालुक्याला कुठलेही औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे इथली जे शेतकरी आहे तो पाण्यावरती अवलंबून आहे, शेतीवरती अवलंबून आहे. आणि त्या शेतीसाठी जर भविष्य काळामध्ये जर पाण्याच्या टंचाईला जर सामोरे जायला लागले तर इथल्या शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येईल. ते ठिकाणी दुग्ध व्यवसाय हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती शेतकऱ्याचा तेलमीठ जो घरप्रपंच येतो त्याच्यावरती चालतो. आणि जर पाणी जर नसेल तर त्या चाऱ्यासाठी त्यांना त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. आणि किंबहुना त्यांच्या तेलमिठाचाही सुद्धा प्रश्न साहेब त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे साहेबांना आम्ही सांगितलेलं, साहेब तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करा आणि तात्काळ ते पाणी बंद करा. त्यांनी भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पाणी बंद होईल असं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून, नाहीतर आम्ही त्यांना सांगितले निवेदनामध्ये, जर समजा आम्हाला उद्या जर पाणी जर बंद झालं नाही तर बेमुदत हे आंदोलन किंवा वेळ पडली तर आम्ही त्या ठिकाणी जलसमध्ये आंदोलनसुद्धा करण्याच्या तयारीत आहोत. पण त्यांनी सांगितलेले मी नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देईन. त्यांनी न्याय द्यावा अशी शेतकरी संघटनेची त्यांना विनंती आहे. धन्यवाद.